बघू शकता अशी पांढरी शुभ्र आपली कुरडई. आज आपण इथं आता कुरड्या बघणार आहोत. अशा गव्हाच्या कुरड्या, एकदम चवपट फुलणारी गव्हाची कुरडई. इथं मी आता ना गहू घेतले आहेत. इथं 5 किलो गहू घेतलेले आहेत. चांगलं स्वच्छ आपल्याला ना 2 पाण्याने आपल्याला हे गहू ना धुवून काढायचं आणि हे वरचं आलेलं सगळी घाण पण आपल्याला काढून घ्यायची. सातू वगैरे येतो ना ती घ्यायची आहे. स्वच्छ 2 पाण्याने छान असे गहू धुवून घ्यायचे आहेत आपल्याला. इथं मी आता स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेते. बघू शकता इथं आपले गहू. आता आपल्याला हे ना 5 दिवस ना असेच भिजत घालायचे आहेत. नाही 4 दिवस आपल्याला हे गहू ना आता भिजत घालायचे आहेत आणि 4 दिवस आपण ना कंटिन्यू हे पाणी ना सगळं रोज काढायचं आहे आपल्याला. म्हणजे ना आंबूसपणा येत नाही ना, आपली कुरडई एकदम पांढरी शुभ्र होती. सरळ लालसर पाण्यात. इथं बघू शकता आता शेवटचा दिवस आहे. सगळं आता आपल्याला हे पाणी काढायचं आहे. हे आहे आता 4थ्या दिवशीचा गहू. बघू शकता इथं आता एकदम असा टम्म फुगलेला आहे. पांढरा शुभ्र बघू शकता आणि चांगला चिक पण आपला बाहेर येतोय. आता हे सगळं आपल्याला लाल पाणी काढून घ्यायचं आहे आणि आपल्या 2 पाण्याने चांगलं धुवून घ्यायचं आहे गहू, जे आंबटपणा वास येत नाही. आणि नंतर हे आपल्याला आता काय करायचं आहे, गिरणीत नाही ना दळून आणायचं आहे. इथं बघू शकता एकदम आपला असा गहू छान फुगलेला पण आहे, टम्म असा. मस्त आपल्याला चिक पण निघलेला आहे. आता इथं ना अजून पाण्याने आपल्याला छान धुवून घ्यायचं आहे. बघू शकता एकदम मस्त झालेला आहे ना. असा वास पण कसलाच येत नाही आहे. जेवढं तुम्ही धुवून काढताना गहू तेवढं तुमची कुरडई पांढरी होणार, लालसर होत नाही. त्यामुळे रोज रेग्युलर आपण ना 4-3 दिवस पाणी रेग्युलर काढायचं त्या गव्हातलं. आता हे ते ना बघू शकता मस्त मी आता धुवून घेते हे 2 पाण्याने छान. आता नंतर आपल्याला हा काय करायचा आहे, गिरणीतनं वाटून आणायचा आहे गहू. चला तर मग आता आपण मस्त ह्याला गिरणीतनं वाटून आणू. बघू शकता एकदम असा मोकळा फडफडीत करायचं, सगळं पाणी काढून घ्यायचं. मग आपल्याला हा गिरणीतनं आहे ना वाटून आणायचा आहे. आता इथं आम्ही ना गिरणीतनं छान आपल्याला वाटून आणलेला आहे गहू. बघू शकता. आणि आपल्याला काय एकाच पाण्यात खळखळ धुवायचं आहे. हे सगळं आपण ह्यात थोडंसं मीठ टाकलं आहे आणि थोडंसं चांगलं ह्याला चुरून घ्यायचं आहे. आणि छान पाणी टाकून ह्याला चुरून घेतलं की आपल्याला ह्याचं काय करायचं आहे, चिक काढून घ्यायचं आहे. आणि थोडंसं हाताला कसं मीठ लावायचं, त्यामुळे ना चिकटपणा येत नाही. असं चिक्की धावते ना आपल्या हाताला, त्यामुळे चिकट होतं. त्यामुळे थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे. आणि हे गिरणीत आणल्यामुळे ना गहू एकदम आपला बारीक होतो आणि ना वाटायला पण सोपा जातो, आपल्याला चुरायला पण सोपा जातो. आता इथं बघू शकता मस्त असा चिक पिळून घ्यायचा आहे आपल्याला. आता चांगला आपल्याला ना एका कॉटनच्या कपडा घ्यायचा, एक अशी ओढणी ही घ्यायची आहे कॉटनची, आणि 2 ह्याने आपल्याला ना त्या डब्याला पॅक बांधायचे आहे. आता इथं बघू शकता आपला कसा चिक निघलेला आहे. आता इथं मी काय केलं, एक डब्बा घेतला आहे इथं बघू शकता. आणि आता आपल्याला ना वडणी बांधून घ्यायची आहे, म्हणजे आपलं जेवढं ताम आहे ना सगळी निघून जाते. आता हे मी डबल कापड बांधून घेतलेलं आहे. वर आपल्याला सोजीच्या चाळणीने ना चाळून घ्यायचं आहे चिक. आता तर बघू शकता आता डबल वरनं चाळणी आणि खाली ही, त्यामुळे ना चिकी कसली म्हणजे एकदम असं लालसरपणा सगळा येत पण नाही आणि एकदम पांढरा शुभ्र आपल्या कुरड्या बांधतात. त्यामुळे लाल कुरड्याच होत नाही. त्यामुळे ही प्रोसेस ना तुम्ही ध्यान देऊन करून घ्यायची अशी. आता सगळा मी ही चिक सगळा बघू शकता असा काढून घेते ह्यातला. सकाळी पण आपण काय करायचं, चिक रास्ताला आपल्याला पाण्यात ठेवून द्यायचं आणि सकाळ मग काय सगळं अख्खं लालसर पाणी अख्खं काढून घ्यायचं. नंतर आपल्याला ते चाळून पण घ्यायचं आहे एकदा अगोदर हे हटायच्या आधी. ह्या चाळणीने आपल्याला बारक्या चाळणीने चाळून घ्यायचं, काहीच राहत नाही. पण एकदम अशा पांढऱ्या टक कुरड्या होत्यात. हे भडलं असतं माझ्याकडून. आता बघू शकता येत आता माझा सगळा चिक आता सगळा करून झालेला आहे. आता हे डबा आता झाकून असाच रात्रभर ठेवायचा आहे आपल्याला. सकाळ आपल्याला आता कुरड्या घालतात. हे बघू शकता सगळं वर पाणी आलेलं आहे, सगळं आपला चिक खाली बसलेला असतो. हे सगळं लाल पाणी अगोदर काढून घ्यायचं आहे, हळूहळू घ्यायचं आहे, डबा हलवायचा नाही. एकदम आपल्या तळाला जाऊन आपला चिक बसतो. आता इथे सगळं मी पाणी काढले बघू शकता. आता हळूहळू सगळं आता तुम्हाला चिक दाखवते कसा बुडाला बसला आहे बघा. आता ह्या काय करायचं आहे, आपल्याला हाताने चांगला चिक फोडून घ्यायचा आहे. एकदम असा डिकळ्या झालेला असतात आणि एकदम जाम बसतो बघू शकता. आणि ना नंतर आपल्याला काय करायचं, सोजी चाळणी असते ना त्या चाळणी एकदा अगोदर गाळून घ्यायचं आहे हटायच्या अगोदर, म्हणजे वरचं काय असं लालसर राहायचं सगळं ते निघून जातं. आता हे सगळं मी फोडून घेते बघू शकता. अशा गाठी एकदम गच्च भरलेल्या असतात. आता तोपर्यंत मी इकडं आदन ठेवलं आहे. आता छान आपल्याला ना आदन आलेलं आहे. आता चांगले ना उकळी फुटली आपल्या पाण्याला पण. आता हे सगळं मी काढून घेतलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, आता मस्त चिक आपल्याला हटून घ्यायचं आहे. आणि मापात जेवढं आपला चिक आहे तेवढंच पाणी आपल्याला घ्यायचं आहे. एकदम परफेक्ट प्रमाण होतं. आता इथं बघू शकता. आता आपण काय करायचं, एका पातेल्यात पाणी ठेवायचं आणि आपण हटतो ना ह्याने
चाटून तो चाटू त्यात घालायचा आणि बरोबर तिथपर्यंत खूण आली ना त्या चिकाची, मग तेवढंच आपल्याला पाणी पण ठेवायचं आहे. मग ते प्रमाण बरोबर होतं, जेवढा चिक तेवढंच पाणी ठेवायचं आहे. आता छान मी इथं मोठं मीठ वापरलेलं आहे, एकदम बघू शकता पांढरा शुभ्र चिक झालेला आहे. कुरड्या पण छान होतात, जेवढा आपण घट्ट चिक होईल ना तेवढं आपल्या कुरड्या पण छान होतात. इथं बघू शकता एकदम असा लोण्यासारखा आपला चिक झालेला आहे तयार. आता मस्त आम्ही इथं कुरड्या घालत आहे, बघू शकता एकदम पांढरे तक कुरड्या झालेल्या आहे. आणि कुरड्या आपली चौपट फुलती, इतकी मोठी कुरड्या झाली बघू शकता. इथं मस्त अशा पांढऱ्या शुभ्र अशा कुरड्या झालेल्या आहेत. आता चला सगळ्या अशा कुरड्या ना घालून घेतो. मस्त असं एकदम अशा एक सगळं गुंज होत नाही, त्यामुळं पहिल्या काय करायचं, पहिल्यांदा अगोदर जास्त हटून घ्यायचा म्हणजे गुंज होत नाही. इथं बघू शकता सगळ्या अशा आपल्या कुरड्या झालेल्या आहेत. आणि कुरड्या झाल्या एखादी कुरड्या लगेच उचलून बघायची, कारण का मग म्हणायचं आपल्या एकदम परफेक्ट चिक शिजलेलं आहे. आणि मीठ पण मापात टाकायचं आहे आपल्याला, तुरटी पाण्यात टाकायची नाही, कारण का तुरटीने काय होतं, कुरडे आपली खाताना ना दाताला चिकट, त्यामुळं हे करायचं. आता मी तुम्हाला कुरड्यांना उचलून दाखवते. इथं बघू शकता मस्त उचलली, हे एकदम आपल्या चिकन एकदम छान शिजलेलं आहे. आता ह्या आपल्याला कडकडीत आपल्याला 2 दिवस चांगल्या उन्हात आपल्याला वाळवायच्या आहेत. चला तर मग आता 2 दिवसांनी आपण भेटू. आता 2 दिवस आपल्या ह्या कुरड्या छान वाळून झालेल्या आहेत, बघू शकता एकदम अशा पांढऱ्या शुभ्र आणि अशा तारा सकटून एकदम परफेक्ट मिठाला पण झालेल्या आहेत. आता मी तुम्हाला तळून दाखवते कशा कुरड्या ह्या होत्यात. आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करत जावा. नवीन चॅनलवर कुणी असल्यात ना ताई, त्यांनी पण सबस्क्राईब करत जावा आणि असेच नवनवीन माझे व्हिडिओ बघत राहत जावा. बघू शकता आता मस्त अशा कुरड्या छान अशा. कमेंट करा तुम्ही कशा बनवता ते पण मला कमेंट करून सांगा, कशा झाल्यात कुरड्या ते पण कमेंट करून सांगा. चला तर मग असंच छानसा व्हिडिओ घेऊन पुढल्या व्हिडिओमध्ये छान असा एक घेऊन भेटू. आवडतं लाईक शेअर सबस्क्राईब करा. चौपट फुलणारी आपली अशी एकदम कुरडई आहे, बघू शकता. मी 2च तळले तर आपलं ताट असं गच्च भरल्यासारखं वाटतंय, बघू शकता. 4 कुरड्या तर आपलं ताट एकदम गच्च होऊन जातं, बघू शकता. एकदम पांढरं शुभ्र कुरड्या आहेत. चला तर मग भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये.